5 गोलंदाज आपल्याला यूज करायचे आहेत. आत्मघातकी धाव घेण्याचा प्रयत्न होता. 5 षटकांचा सामना, एक षटक पॉवर प्लेचं असेल. प्रत्येक गोलंदाजाला एक षटक टाकता येईल. 5 गोलंदाज आपल्याला वापरायचे. हायटेक कॉम्प्युटर आणि निलांजन लॉन्स साखळी सामना शेवटचा. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. टॉस का बॉस. संदीप इंग्लिश अकॅडमी चोपडा. मनोज जाधव आणि प्रफुल्ल पाटील. न्यू मातोश्री टेंट हाऊसचा संघ फलंदाजी करतोय. यावेळेस घुसून खेळलेला आहे. चेंडू जातोय ज्ञानयोग फाउंडेशनच्या शुभेच्छा फलकापूरवर आणि फलंदाजाला मिळत आहे 6 धावा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. दुसरे षटक घेऊन आलेले दीपक सनेर, विराज पाटील उत्कृष्ट फलंदाजी करतायत. यावेळेस फटका फसलेला आहे. चेंडू हवेत परंतु भाग्यशाली ठरलेले आहेत. 13 धावा झालेले आहेत. तर पुढच्या सामन्याची नाणेफेक निलांजन लॉन संघाने जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसरे षटक सुरू आहे. 14 धावा. दीपक सनेर यांचा सामना करतील डावखुरे विराज. यावेळेस पूर्ण ताकदीने टोलवलेला फटका, परंतु हवेच्या विरोधात टोलवलेला फटका होता. त्यामुळे चेंडू डिस्टन्स कव्हर करू शकलेला नाहीये आणि परतावा लागेल. समाधान भाऊ यांनी चांगला झेल टिपलेला आहे डीप मिड विकेट सीमारेषेवर. दीपक सनेर यांनी पहिला गडी बाद केलेला आहे. चौदा धावा, एक गडी बाद. 5 षटकांचा सामना.
फुलटॉस चेंडू आणि दुसरा गडी बाद झालेला आहे. दोन षटकांची समाप्ती. 15 धावा, 2 गडी बाद. अमोल पाटील गोलंदाजीला आलेले. सतरा धावा आणि 3 गडी बाद. काही तांत्रिक कारणामुळे आम्ही आपल्याशी जोडू शकलेलो नव्हतो. आता लाईट आलेली आहे. यावेळेस गोलंदाजाच्या गतीचा वापर केलेला आहे. चेंडू थडम्यांच्या दिशेने ग्लाइड केलेला आहे. एक धावसंख्या 18. महेश पाटील फलंदाजीला आलेले, ज्यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. धीरज पाटील आणि महेश पाटील फलंदाजी करतायत. न्यू मातोश्री टेंट हाऊस संघाकडून 3 षटकांची समाप्ती. 18 धावा, 3 गडी बाद. 5 षटकांचा हा सामना. क्रिश पाटील आता गोलंदाजीला आलेले आहेत. मराठा प्रीमियर लीग तिसरे पर्व. मुख्य प्रायोजक रवींद्र दंगल पाटील काझीपुरा. चषकांचे प्रायोजक रोहित दादा निकम. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते. 19 धावा झालेल्या आहेत. 4थं षटक घेऊन आलेले क्रिश पाटील आणि आता स्ट्राईकला असतील धीरज.
डॉट बॉल, निर्धाव चेंडू. यावेळेस स्लॉट मधल्या चेंडूला लॉक केलेला आहे. चेंडू जातोय वाईडिश लॉन, सीमा रेषा पार, मिळतोय षटकार. 6 धावा. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. यावेळेस हा दुसरा षटकार. यावेळेस दिशा वेगळी परंतु दशा तीच, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकतीस धावा, 3 गडी बाद. न्यू मातोश्री टेंट हाऊसचा संघ. ओ, तिसरा षटकार आहे का? तर आहे. न्यू मातोश्री टेंट हाऊसचा संघ आता एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय. षटकारांचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील, आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुउद्देशीय संस्था भाडू. बॉलिंग एंडचे प्रायोजक, तर बॅटिंग एंडचे प्रायोजक ॲग्रिकॉस ॲग्री इनपुट श्री बाबूराव पाटील चौगाव. ओ हो 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 हो, उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन धीरज पाटील यांचा झंझावात. पहिल्या 3 षटकात 18 धावा होत्या आणि या षटकात आता 25 धावा आलेल्या आहेत. चार षटकांची समाप्ती, 43 धावा, 3 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू या डावातले शिल्लक. धीरज पाटील झंझावती फलंदाजी करतोय. 9 चेंडू 26 धावा. तर महेश त्यांची चांगली साथ देत आहेत. धनंजय आता शेवटचे 6 चेंडू घेऊन आलेले आहेत. एक धाव घेऊन नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल. पुन्हा एकदा धनंजय आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आडव्या बॅटने चांगला संपर्क झालेला आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू येतोय. गौरव हा चेंडू अडवतोय. दरम्यान नो बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव सुद्धा आता टोटल मध्ये जोडली जाईल. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू हवेत परंतु फ्री हिट होता, त्यामुळे जल्लोष करूनही काही फायदा नाहीये. दुसरी धाव मिळते का? आणि नो बॉल वर धावबाद, फ्री हिट वर धावबाद. महेश धावबाद झालेले. चौथा झटका. टॉस का बॉस संदीप इंग्लिश अकॅडमी संदीप पाटील, विवेकानंद पाटील शिक्षण महर्षी, आबासाहेब व का पाटील फाउंडेशन चुंचाळे, गुरुकृपा सेल्स निलेश पाटील, चैतन्य फूड्स ॲडव्होकेट कुलदीप पाटील, सनी दादा हे आहेत या स्पर्धेचे स्लीव स्पॉन्सर. दरम्यान पुन्हा एकदा धावबादची संधी आणि ती संधी हुकलेली आहे. 48 धावा. आणि या षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण होतंय न्यू मातोश्री टेंट हाऊस या संघाचं. 54 धावा, 4 गडी बाद. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 3 षटकांमध्ये फक्त 18 धावा होत्या. त्यानंतर चौथ्या षटकात 25 धावा आल्या आणि आता 5वं षटक सुद्धा चांगलं ठरतंय ते न्यू मातोश्री टेंट हाऊस संघासाठी.
4 चेंडू आतापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत. धनंजय पुन्हा एकदा सज्ज. 12 चेंडू 35 धावांची झुंजार खेळी करतायत धीरज. डॉट बॉल. आता असेल डावातला शेवटचा चेंडू. यावेळेस मिडविकेटच्या दिशेने टोलवलेला आहे. गिरकी घेतोय, स्क्वेअरलेगकडे जातोय. धावबाची संधी आणि फलंदाजाला परतावा लागेल. निर्धारित 5 षटकात न्यू मातोश्री टेंट हाऊस संघाने प्रथम फलंदाजी करीत असताना 5 गडी बाद 55 धावा केलेल्या आहेत. आणि सातपुडा ॲग्रो या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर लक्ष्य असेल अब तक 56चं लक्ष्य. हायटेक कॉम्प्युटर आणि निलंजन लॉन्स दोन्ही संघांनी तयार राहायचंय.
2 षटकांची समाप्ती. सातपुडा ॲग्रो 36 धावा 1 गडी बाद. आणि आता 18 चेंडू आणि 20 ची आवश्यकता. समालोचन कक्षाच्या समोर कोणीही उभं राहू नये प्लीज. मयूर गोलंदाजीला आलेले आहेत. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेषेवर विराज चेंडू अडवतोय. गोलंदाजाकडे चेंडू परत करतोय. दरम्यान फलंदाज घेतोय 1 धाव. यावेळेस मात्र योगेश भाकरे चेंडूला चकमा देण्यात यशस्वी ठरलेले नाहीयेत. गौरव भाविस्कर अखोट टप्प्याच्या चेंडूला पोहोचवलेलं आहे सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. आणि आपण बघितलं असेल मागच्या षटकारात यावेळेस धडपडत का होईना चांगला संपर्क आणि चेंडू जातोय सीमारेषा पार आणि मिळतोय चौकार. शांताराम दादा पाटील रुखण खेडेकर या चौकाराचे प्रायोजक. तर मागचा जो षटकार आपण बघितला असेल या चौकाराच्या अगोदर मैदानाच्या बाहेर आपल्या दर्शक दीर्घेमध्ये एका दर्शकाने चांगला झेल टिपलेला होता जयेश बागरे यांनी. तर नक्कीच 6 साइड टुर्नामेंट मध्ये भाग घ्यायला हरकत नाहीये. लॉस ऑफ 1. फुल टॉस चेंडू आणि फुल टोल या ठिकाणी वसूल केलेला आहे. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. मिळतोय षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव नारायणराव पाटील. चला असं वाटत होतं की हा सामना चुरशीचा होईल. यावेळेस मात्र चतुराईने 1 धाव घेतोय. 2 धावांची आवश्यकता. 54 धावा 3 षटकांची समाप्ती. 5 षटकांमध्ये 56चं आव्हान होतं आणि 3 षटकात 54 धावा आलेल्या आहेत. तर आपण विचार करू शकता की सातपुडा ॲग्रो या संघाच्या फलंदाजांनी किती झंझावती फलंदाजी केलेली आहे. अमोलचं कौतुक करावं लागेल. त्यानंतर कौतुक करावं लागेल गौरव बाविस्करचं जो अजूनही खेळतोय. उद्यापासून या स्पर्धेची बाद फेरी सुरू होणार आहे. यावेळेस निर्धाव चेंडू. तर बघा बाद फेरीमध्ये जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होणार नाहीये. कंपल्सरी चेज असेल. 2 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी आणि हा आलेला आहे झेल विराजकडे. फटका फसलेला होता. आवश्यकता नव्हती. खूप आखूट टप्प्याचा चेंडू होता. सिंगल जरी काढला असतं तरी काही हरकत नव्हती. परंतु काही वेळेस अति आत्मविश्वास आपला घात करतो. तसंच काहीतरी झालेलं आहे. बघा उद्यापासून बाद फेरीचे सामने सुरू होणार आहे. 5 षटकांचे ते सामने असतील. कंपल्सरी चेस करावा लागेल. अन्यथा पहिली फलंदाजी करणारा संघ विजयी घोषित होईल जर सामना टाय झाला तर. ऑफस्टंपच्या बाहेर आणि 2 धावा जर घेतल्या तर हा सामना या ठिकाणी संपलेला आहे. पहिली धाव तर घेतलेली आहे आणि दुसरी धावतायत पूर्ण केलेली आहे. सातपुडा ॲग्रो या संघाने हा सामना जिंकलेला आहे 8 गडी राखून. आणि पुढच्या सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. कृपया पुढच्या सामन्याला आयोजकांनी लवकरात लवकर सुरुवात करायची.
Every drop treated, every molecule moved, every industry advanced. In the quiet hum of precision engineering, a silent force drives the world forward. That force